नेहमी स्वप्नात येतेस, सत्यात कधी अवतरशील. तुझ्या माझ्या प्रेमावर पांघरुण कधी ओढशील. तुझं अस्तित्व अमूर्त आहे, त्याला मूर्त कधी करशील. सुरुवातीला ज्यावेळेस होतो त्यावेळेस मला फॅसिनेशन होतं की आपण पण दिसलो पाहिजे किंवा नाही का, अरे हे काही तर नवीन आहे क्षेत्र, किती छान आहे, मी गेलो पाहिजे. मग त्यानंतर तिथं गेल्यानंतर कळलं की नाही, चांगलं काम केलं पाहिजे तर आपण टिकून राहू. मग चांगलं काम केल्यानंतर मग असं कळलं की नाही, चांगलं वाचलं पाहिजे. ही आहे ही खूप छान वाचते, किंवा ही आहे ही खूप छान वाचते, तर मीही छान वाचलं पाहिजे. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. म्हणजे प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक अप्सरा हवी असते, प्रत्येक मुलाला, प्रत्येक माणसाला. पण अप्सरा हा चित्रपट बघितल्यानंतर हा थॉट तुमचा बदलतोय का, की काय होतंय? त्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल. अप्सरा या चित्रपटाचे कलाकार जे आहेत ते माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत गप्पा मारूया, चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. खरं तर तुम्हाला इतकं छान म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं चित्रपट प्रमोट होतोय किंवा ट्रेलरला रिस्पॉन्स असेल, तुमचं गाणं तर जोरदार गाजतंय. काय काय प्रतिक्रिया मिळाल्या आहेत आतापर्यंत, त्याबद्दल सुरुवातीला मला सगळ्यांनी सांगा. अगं खूप छान. म्हणजे बरीच जण पर्सनली मेसेज करतायत, बरीच जण कॉमेंट्स करतायत, आमच्यापर्यंत रील्स सुद्धा पोहोचतायत. आणि ज्यांनी केलेल्या नाही आहेत त्यांनी प्लीज पाठवा आमच्यापर्यंत रील्स. सो खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला त्याच्यामुळे ना एक्साइटमेंट आमचीही वाढत चालली आहे की 10 तारखेला फिल्म आल्यानंतर अजून किती मोठा कल्ला होणार आहे. विठ्ठल, पण तुझं ट्रेलर मधले जे डायलॉग्स आहेत ते प्रचंड लोकांना आवडत आहेत. म्हणजे कमेंट्स वगैरे मध्ये तुला ते लक्षात येत असेल, तर तुला काय फीडबॅक्स मिळाले त्याबद्दल सांग. चांगला फीडबॅक मिळतोय लोकांना. वेगळ्या भूमिकेत काहीतरी मला बघायला मिळते लोकांना, आणि किंवा मलाही वेगळी काहीतरी भूमिका एक्सप्लोर करायला मिळते निगेटिव्ह शेडमध्ये. सो बापलोकमध्ये हिरो काइंड ऑफ केलं, आता यामध्ये निगेटिव्ह शेडमध्ये आहे. सो आणि ते कमेंट खाली वाचल्यानंतर ऑडियन्सला आवडतं येते की अरे हा हे पण करतोय हे. सो बघूया आणखीन नवीन चित्रपट विलन म्हणून किती मिळतात. नक्कीच आवडेल. पण हा चित्रपट जो आहे हा माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण की एक वेगळं काहीतरी निगेटिव्ह शेड करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आतापर्यंत नाही केला. फाईट वगैरे आहे याच्यामध्ये, म्हणजे फिल्मी फाईट आहे अशी, म्हणजे फिल्मी आणि रियालिटी याच्यामधली अशी काहीतरी फाईट, इंटरेस्टिंग फाईट आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि 10 मेला हा चित्रपट येतोय चित्रपटगृहामध्ये, तर तुम्ही बघा. आणि आता आम्ही जे काही बोलतोय त्याबद्दल, किंवा गाणी आमची रिलीज झाली, ट्रेलर रिलीज झाला, त्याबद्दल तुम्ही खाली कमेंट करून आम्हाला सांगू शकता. काही चुकलं असेल तेही सांगू शकता, काही चांगलं असेल तेही सांगा आम्हाला. तुला काय मिळतात प्रतिक्रिया? खूप चांगले कॉमेंट्स येत आहेत. लोकांना गाणी खूप आवडतात, लिरिक्स खूप आवडतात. आमचे ज्यांनी लिरिक्स लिहिलेत आणि कंपोजही केले, मंगेश कांगणे सर, खूप सुंदर लिहिले त्यांनी. लोकांना म्हणजे आणि दुसरं रिंगटोन एक सॉन्ग जे मला असं वाटतं की आता लग्नाचा सीझन चालू आहे तर तिथेही ते भरपूर वाचतंय. रील्स बनवतायत, आम्हाला टॅग करतायत. आम्ही थकलोय म्हणजे पोस्ट करून करून, रिपोस्ट करून करून, पण खूप छान वाटतंय. खूप भरभरून प्रेम मिळते आम्हाला सगळ्यांकडून. सो असंच आम्हाला प्रेम देत राहा तुम्ही सगळे, आणि खूप रील्स बनवा. आणि 10 मेला नक्की तुम्ही बघा अप्सरा. म्हणजे तुझ्या एका हटके लुकमुळे तर तू लक्ष वेधतोच आहेस, पण मला वाटतं ह्याच्यातलं कामही तितकंच लक्षवेधी ठरेल. तुझा अनुभव कसा राहिला आणि तुला काय काय फीडबॅक्स मिळाले? अनुभव खरं तर मला फार मजा आली सिनेमा करताना. याआधी प्रमुख भूमिकेत असं काम केलेलं आहे, पण हा सिनेमा वेगळा यासाठी की हा ना क्लासी पण आहे आणि मासी पण आहे. रिअलिस्टिक गोष्ट आहे, त्यामुळे अभिनय जितका खरा करता येईल तितका खरा करायचा होता. सो तो कस होताच. डान्सही तितकाच ग्रँड आणि कमाल करायचा होता. विठ्ठलने जसं सांगितलं तसं फाईट सिक्वेन्सेस आहेत. बरं, ते तमिळ सिनेमात जसे असतात तसे नाही आहेत की एक फाईट मारली आणि 5 गाड्या उडाल्या. ते खरंच खरं वाटेल असं आम्ही प्रत्येक सीन, प्रत्येक काही कुठलाही सेकंद सिनेमातला हा कसा खरा वाटेल याच्याकडे आम्ही फार लक्ष देण्याचा प्रयत्न केला. सो आमच्या मारामारीमध्ये आम्ही खरं तर इतके घुसलो होतो की मी कितीतरी फुटलो होतो, रक्त येत होतं, विठ्ठलचं नाक मी इथे तोडलं होतं. कळायचं आम्हाला की काय किती लागलेलं आहे. आणि सकाळी खूप इंजुरीज झाल्यात का तुम्हाला? खूप खूप खूप. अगं एक फार इंटरेस्टिंग सीन आहे, तो आम्ही बऱ्याचदा खरं तर इंटरव्ह्यू मध्ये सांगतोय की खूपच इंटरेस्टिंग आहे रे तो, आणि आवडहवी आहे खरं तर तो. एक सिक्वेन्स होता की ज्याच्यामध्ये एक 5-7 फुटावरून मी उडी मारतो. विठ्ठल बसलेला आहे खुर्चीवर, जुनी लाकडी खुर्ची सागाची, आणि फाईट मास्टर्स वगैरे होते, पण मी तिथून उडी मारून त्याला स्पर्श केला, त्याला हात लावला की त्या फाईट मास्टरचा क्यू होता खुर्ची पुल करायचा. तर मी इथून उडी मारली आणि त्यांनी खुर्ची पुल करून टाकली. सो बाय द टाइम आय रीच देअर त्या खुर्ची आडवी झाली होती आणि त्याचे पाय असे वर आले होते.
सो मी मागे आणि पायवर सो ते असं इथे घुसलं आणि त्याचा पाय तुटला खुर्चीचा. एवढीच मजबूत खुर्ची. इतकी मजबूत खुर्ची तुटली ती. सर So असं वाचले. कसम से वाचलो मी, अदरवाईज गेलोच होतो. सगळी जीवाची बाजी वगैरे लावून तुम्ही करताय हे सगळं. खूप एक्स्ट्रीम लेवलला. त्याच्या आधी 3 दिवस आम्ही फाईट सिक्वेन्स शूट करत होतो आणि जो उन्हाळ्यात शूट करत होतो. सो इथे ऊन आणि त्या फाईट सिक्वेन्स मध्ये पाऊस पडतोय अशी काही दृश्य होती. सो कंटिन्युअस ओलं व्हायचं, कट्टू लगेच दुसऱ्या सेकंदाला ऊन खायचंय. बेकार आजारी पडलो होतो. सो असं खूप कष्ट, खूप मेहनत केली आहे आणि त्या मेहनतीचं फळही आम्हाला चांगल्या प्रकारे मिळतं. लोकांना खरंच हे सगळं आवडतंय. लोकांना खरं तर रिअलिस्टिक हल्ली खूप वर्ल्ड वाईड सिनेमा पाहायला मिळतो लोकांना, फोनवर, टॅबवर, घरी. त्याच्यामुळे खरं पाहायची फार लोकांना उत्सुकता वाढली आणि खरं जितकं आम्हाला रिलेट होईल तसं आम्हाला काहीतरी दाखवा असं लोकांना वाटतं आणि तसाच प्रयत्न आम्ही केलाय. खूप रिअलिस्टिक सिनेमा बनवायचा प्रयत्न केलाय. चंद्रकांत पवार सरांनी याचं दिग्दर्शन केलंय आणि सुनील भालेराव सर आमचे प्रोड्युसर, त्यांनी प्रोड्यूस केलंय. सो एक चांगला आणि एक कमाल प्रयत्न आणि खूप चांगली कास्ट घेऊन शशांक शेंडे आहेत, विजय निकम आहेत, मेघा गाडगे आहे, बरेच लोक आहेत. सो असा एक खूप चांगला प्रयत्न आम्ही करतोय आणि तो 10 मेला तुमच्या समोर ठेवतोय. सो त्याला खूप आणि भरभरून प्रेम द्या. कलाकारांना आणखी असं विचारायचं की इतके वाहिन्या असतील, चित्रपट, नाटक, जाहिराती, या सगळ्या कलाकारांच्या स्पर्धेमध्ये एक अभिनय क्षेत्रात येणं, खरं तर एवढी मोठी स्पर्धा असतानाही आपल्याला करायचं, या क्षेत्रात काम करायचं, ही गोष्ट कोणत्या ह्याच्याने तुम्हाला काय मोटिवेट करतं याच्यासाठी? अगं जवळपास ना मला असं वाटतं रोज मुंबईत 100 लोक तर मला असं वाटतं रोज येत असतील. का तर ऍक्टिंग करायची, इंडस्ट्रीत जायचंय आणि आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय. इवन असेही ऑडिशन्स मी पाहिलेत की मोठी लाईन वगैरे लागली आहे, घाम गळतोय लोकांचा, तिथेच बसलेत, काही न खाता पिता, पण करायचंय. आज मी मुंबईत राहते, मला माझ्या आईवडिलांनी इथे वाढवलं वगैरे वगैरे. आय एम प्रिव्हिलेज्ड. पण त्यांना बघून ना मला ती स्फूर्ती खरंच मिळते की यार यांच्याकडे काहीही नसून, काही जणांच्या तर आई वडिलांचा सपोर्टही नसून ते जिद्दीने उभे आहेत की काहीतरी करून दाखवायचे आणि या क्षेत्रात उतरायचंय. का तर कलेची आवड आणि ती कला जोपासण्यासाठी आपल्याला हे करायचंय. सो मला असं वाटतं त्यांना बघून मला खूप असं वाटतं की यार आता आपल्याकडे बरंच काहीतरी आहे जे त्यांच्याकडे नाहीये आणि तरी जर ते करू शकतो तर आपण नक्कीच करू शकतो. विठ्ठल, तू तर इतकं छान काम करत असतो, पण एक असतं ना आपल्याला मोटिवेट करते की सातत्याने आपल्याला काम करायचं, चांगलं काम करायचं किंवा ह्याच्यामध्ये या करिअरमध्ये काम करत राहायचं, तर ती कोणती गोष्ट तुला मोटिवेट करते? पैसा. ऑनेस्ट आन्सर आहे. नाही म्हणजे काय माझ्या मते ना वयानुसार ते बदलत राहतं. मी अगदी सुरुवातीला ज्यावेळेस होतो त्यावेळेस मला फॅशनेशन होतं की आपण पण दिसलो पाहिजे किंवा नाही का, अरे हे काही तर नवीन आहे क्षेत्र, किती छान आहे, मी गेलो पाहिजे. मग त्यानंतर तिथं गेल्यानंतर कळलं की नाही चांगलं काम केलं पाहिजे तर आपण टिकून राहू. मग चांगलं काम केल्यानंतर मग असं कळलं की नाही चांगलं वाचलं पाहिजे. ही आहे ही खूप छान वाचते किंवा ही आहे ही खूप छान वाचते तर मीही छान वाचलं पाहिजे. मग चांगली लोकांमध्ये बसून विचारसरणी माझी जी आहे ती किंवा चिंतन जे आहे ते चांगलं झालं पाहिजे. असं मग एक स्टेपनी मोटिवेट होत गेलो. मग ते झाल्यानंतर असं वाटलं की आपण आता 2 सीनवाला रोल केलाय, आता 10 सीनवाला केला पाहिजे, 15 सीनवाला, मग लीडवाला केलं पाहिजे. मग मी फिल्म लिहिली. कोणी लीड स्वतःसाठीच लीड फिल्म लिहिली. मग असं आणि ना आपल्या म्हणजे आय नो की थोडासा वेळ घेतोय मी बोलायला, पण ते प्रोसेस होते माझं की आपला स्वतःवरती विश्वास असेल ना तर मग आपल्याला जास्त बाहेरच्या मोटिवेशनची गरज पडत नाही. आपण इंटरनल मोटिवेट झालो ना, मला मोटिवेशन असेल ना तर मला बाहेर रिमोट कंट्रोल कोणी द्यायची गरज नाहीये. माझं माझ्या हातात पाहिजे. सो मला ते आहे की मला सतत आज हे केलंय ना तर आता पुढच्या वेळेस मी हे रोल करून बघणार. आज मी विलन केला, मी कदाचित ना एखाद्या वेळेस मी असं साईड ऍक्टर म्हणून पण काम करेल एखाद्या सीन मध्ये. म्हणजे मी एकदा एका वेब सिरीजला मी मॉब म्हणून गेलो होतो, असंच म्हणजे झुंडच्या सेटवरून शूटिंग केली आणि तिकडून आलो, म्हणलं आता काय करूया, असं होतं चला मॉब म्हणून काम करूया. गेलो तिकडे मॉब म्हणून काम करायला. किती शिकण्यासारखं असेल. हो होतं, पण त्यांनी मला डायरेक्ट व्हॅनिटीचं बसवलं. अरे सर आप आगे. मला ते कळायला नाही मिळालं मॉबवालं. पण ते असं एक्सप्लोर मला वाटतं की ते का जर तुम्हाला आणखीन दर्जेदार काम करायचं असेल तर सगळे क्षेत्र एक्सप्लोर केली पाहिजे. सो मला मग ते काहीतरी नवीन करणं हे मोटिवेट जास्त करतं मला अभिनयासाठी.
मी लहानपणापासून डान्सिंग मध्ये असल्यामुळे मला तर आवड होतीच कलेबद्दल खूप जास्तच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं ह्या क्षेत्रामध्ये ना रोज काहीतरी करायला मिळतं नवीन, आणि ती गोष्ट मला इन्स्पायर करते की आज जर मी मयुरी तर उद्या मी दुसरी कोणीतरी आहे. तर मला हे एक्सपेरिमेंट करायला आवडतात, आणि मला असं वाटतं की हे दुसऱ्या कोणत्याच क्षेत्रात मला करायला नाही मिळणार. रोज मी वेगळी व्यक्ती नाही होऊ शकत, ते मी इथेच होऊ शकते. मी इथे डान्स करू शकते, मी इथं पेंटिंग करू शकते, मी कविता करू शकते, मी ऍक्ट्रेस होऊ शकते, सगळे रोल मी करू शकते. सो मला ही गोष्ट इन्स्पायर करते. आणि मी लहानपणापासून तशीच होते की एक गोष्ट कधीच केली नाही, मला सगळं करायचं होतं. मला हेही शिकायचं होतं, मला तेही शिकायचं होतं. त्यामुळे मला ही गोष्ट खूप आवडते, आणि फील्ड खूपच म्हणजे इन्स्पायर करते. आणि इथे काम करणारे लोक सुद्धा रोज काही ना काही शिकवून जातातच. तर ह्या मूवीतने असे आमचे सर विठ्ठल दादा यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालंच आहे. सो हे सगळे मोटिवेट करणारे तर आहेच रोजच्या जीवनात. शिकायला आपण एकमेकांकडून शिकतो. मी हो. तुझ्याकडून शिकतो, हिच्याकडून शिकतो, सरांकडून तर काय म्हणजे वही घेऊनच बसतो सरांकडे आले. त्यांच्याकडून आम्ही कविता शिकतो. तुझ्या कवितांबद्दल बोलतायत, तू आम्हाला ऐकव की तुझी एखादी कविता. हो. खरं तर ना खूप असं मिक्स वालं उत्तर आहे, आणि ते खरं तर खूप जेन्युन आहे असं. कारण मी खरंच बऱ्याचदा विचार करून झाला याच्यावर. तर मला असं वाटतं की मला बेसिकली ना सांगून टाक माझं तुझा इंटरव्ह्यू बघितलं. मला 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 जेन्युनली पर्सनली कोणाशीच कम्पेअर करायला आवडत नाही की अरे तो ऍक्टर आता 10 सिनेमे करतोय किंवा त्या ऍक्टरची काय कमाल सिरीज आली. मला खरंच मला त्याचं कौतुक वाटतं, पण मला वाईट नाही वाटत की तो इतकं करतो आणि मी नाही करत. मला इतकंच मोटिवेट करतं की मी काल काय होतो आणि मी आज काय आहे. मी काल म्हणून मी म्हटलं ना खूप मिक्स उत्तर आहे की जसं विठ्ठल म्हणाला की काल माझा स्वतःवर किती विश्वास होता आणि आज माझा स्वतःवर किती विश्वास आहे. काल मी किती वाचत होतो आणि मी आज किती वाचतोय. काल मी वैचारिकरित्या कुठे होतो 4 वर्षांपूर्वी 5 वर्षांपूर्वी वाचन करून कुठे होतो आणि मी आज कुठे. दिस इज इट. चांगलं काम केलं ना की तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या पलीकडे काही तुम्हाला मोटिवेट करेल असं मला वाटत नाही. की जेव्हा तुम्ही तुमचंच काम बघता आणि तुम्हाला असं होतं की मी हे नेल केलंय. आणि जसं रिक्वेस्ट केल्याप्रमाणे की तू या इंटरव्ह्यूच्या शेवटाला ती तुझी एखादी आवडती कविता आम्हाला ऐकव. सिनेमासाठीचीच ही कविता आहे. अप्सरा सिनेमा 10 मेला येतोय सर. 10 मेला येतोय अप्सरा सिनेमा, त्यासाठी मी रचलेली कविता. अप्सरा, नेहमी स्वप्नात येतेस, सत्यात कधी अवतरशील. तुझ्या माझ्या प्रेमावर पांघरुण कधी ओढशील. तुझं अस्तित्व अमूर्त आहे, त्याला मूर्त कधी करशील. चंद्राला सूर्याची सोबत कधी करशील. अप्सरा, तू एकदा समोर ये, म्हणजे मला जग गवसेल. अगदी सावली खाली पहुडणारा चंद्र, धुक्याच्या वर रेंगाळणारा सूर्य, अश्रूंच्या पलीकडे दाटणारं सत्य, शहाऱ्याच्या मागे दडणारी पोकळी, स्वप्नांच्या मध्यावर भरकटणारी पायवाट, भयान शांततेत घर करणारं गोंगाट, हे सारं गवसेल. पण अप्सरा, तोपर्यंत आभाळाला पाण्यात नको पाहूस. माझा शोध दुसऱ्यात नको घेऊस. पाण्याला आभाळाचा ठाव नाही आणि त्याच्या घामाला माझा गंध नाही. मस्त मस्त. अशा छान कविता लिहित राहा आणि असे छान चित्रपट तुम्ही सगळे घेऊन येत जा. आणि या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू. वा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.